निशा पडतान माझ्या अंगावर आले का डोसे? मग काय केलंय? दी थोडे 100-200 रुपये दी. कुठून द्यायचे पैसे? असतं ना घरात डब्यात डुब्यात. मी काय कामाला जाते काय डब्यात डुब्यात पैसे ठेवायला? तुझ्याकडे जात माझ्याकडे काय डोमलं तुम्ही जा बरं इथून डोकं नका वाजवू. पैसे तुला सांगितलेलं कळतं का नाही? बाबा काय डोक्यात लागला काय? पिऊन आला की झालं चालू. आता सकाळी म्हणले देईन तुला पैसे. मग सकाळी चांगले होत म्हणले होते, असं पिऊन आल्यावर नाही. किती पिलं? 20 रुपयाचीच पिलोय. 20 रुपयाची पिला? मग मग जा तिकडे जा. मग दिदे अजून थोडी दे. नाही माझ्याकडे पैसे बिसे नाहीत काही. निघा इथून जा. मन करते माझी नाही झालं मागलं नाही तेवढं. तुम्हाला सांगायला कळतं का? जा इथून निघा. माझ्या नादी नका लागू. तुम्हाला आधीच सांगते मी. पाय चप्पल आहे माझ्या. नाही का मी चप्पल घालून हा बघायचं का मग? तू चप्पल चांगली की मग बघितली की मग. जा निघा इथून. काम आहेत मला. माझ्याकडे पैसे नाहीत. पैसे नाहीत. जा बरं तुम्ही इथून. तुम्हाला आधीच सांगते नाही तर दिन मुस्काडीत ठेवून. मला बी हात येते. हात येतात? दगडच घालून डोक्यात मला जर मारलं तर. मला काय हात नाहीत का दगड घाला जीवच मारीन. हा मारा मारा ना टाका तिकडे. घे ना नरडत. ऐकत नाही. जाऊ दे म्हणतो ऐकत नाही देणार मी. काय चाललंय? पैसे नाही पैसे दे ना. आलोय मूत पिऊन आणि पैसे दे ना. पैसे द्या ना पैसे द्या. एवढ्या भाकाचं कोणी काढलं? मला पैसे 10 रुपयाला लागतात काय लागतात. दारू प्यायला लागते. सारखी दारू असती का? हा काम नाही धंदा नाही काय नाही. ती पोर कष्ट करती, त्या पोरीच्या शाळेचा खर्च करती, सगळं करती. आणि तिला उलट पैसे प्यायला मागतो. तू काय करतोस का नाही? मी नाही काम करीत काय मग. काय करतो? रात्री दार गेलो तुम्ही तिकडे. दार काय लोकच आहे का? घरात किराणा संपला काय गुठायचा का उद्या? हा असतात ना पैसे. तुझ्याकडे असतात ना. रानातले पैसे कोण किती रानातले पैसे तुमच्या येतात राहिल्या तिकडं नाही. स्मोक घेऊन ती पट्टी आली की तिकडे काय जात लाज बीज काय शरम आहे का नाही थोडीफार काय? हा? लाज वाटत असते तर तिला असता का? जन्नी घेतो नाही तर दिन मुस्काडीत ठेवून. तोंड नको- लय रूल डोकं डोकं नको खाऊ माझं. तू जा. तिकडे ऐ, ढकलू नको म्हाताऱ्याला नाही तर हे बघ मार बरं अरे अरे मार बरं. अरे मारू नका बा. हा. नको नको बाबा मार. फाशी देईन, फाशी. फाशी देईन, फाशी. अरे गप्प अरे गप्प. लय मारीन. लय मारीन. घाल बरं डोक्यात दगड. अरे गप्प. काय झालं? त्या तुझ्या आईला मी आणि मला बी हागाचा तू दारू प्यायला पैसे मागतो. लाज वाटते की याला? हा अहो काय चाललंय पप्पा तुमचं? काय झालं बाप्पा म्हणायच्या लायकी आहे का? लायकी आहे का याची? बाप म्हणून घ्यायची तरी. अहो कुठून देईल तुम्हाला ती सारखे सारखे पैसे? मग काय करू मी काम नाही करीत काय. तुम्ही माझ्यासाठी तर लहानपणापासून कधी काही केलेलंच नाहीये. काहीच नाही आता मी केलं. एवढी मोठी झाले तरी सुद्धा तुम्हाला काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. त्याला वाटत आहे काही. शिक्षण कुठं चाललंय काय चाललंय ही त्याच्या डोक्यात नाही. फक्त दारू बाकी काही नाही. आणि कुठून सारखे सारखे ते पैसे आणणार मी तुमच्या? काम करतोय की काय काम करीत. काय करते कोण काम करते. हा थोबड फोडेल. थांबड फुडीन फुड वर दिन मुस्काडी ठेवून लवकर माझ्या नादी लागू नको नाही तो हातच मोडून टाकले. तिघांना पण हानीन. तू जा गावात जा. मला पैसे लागले. आज जा जा गावात माग. पैसे जा. पाहिजे मला. गावात माग गावात. गावात काय गावात काम करतो काय मी. अरे गावात काम करतो. काय लोक खाल्लंय तू? हा? काय लोक खाल्लंय मी मागायचो काय मला असे 200 रुपये मागायचो मी. अरे काम कर ना तिकडे जाऊन पैसे घेऊन पिये. मी लागत आहे मग कामाला मरा तशी तुम्ही हा? मग काय तुम्हाला मग तो काय खातात ए, ते? जा, निघ हं? येऊ नको थोबाड घेऊन माझ्या पुढे असलं आणि पिऊन यायचं नाही घरी. नीट यायचं असेल तर यायचं असलं यायचं नाही. नीट जग मारायचं तो हा, नाही, जा, निघ राहायचं इथून, नाही. जा. निघ. निघ. व्हायचं नाही हा. तुझ्या बापाचं नाही आता इथं निघ. कोणाच्या बापाचं आहे? हा. कोणाच्या बापाचं आहे रे? तू लोकांना डोकं खाऊ नको. मी आधीच सांगते डोकं खाऊ नको. ऐका ना. काढून देशील माझी कोण उडी. नाही? माझ्या बापाचं नाही म्हणते काय? हा? तो बापाने घेऊन आणलं काय? अरे जा आपलं हा? गावात जा. ए बाबा जा ना बाबा तू डोकं नको खाऊ तुम्ही माझं. नका ना अहो भांडू. मी पाया पडते तुमच्या. नका ना भांडू. काय पाया पडते त्याच्या बेवड्याच्या. तुझ्याकडे बघून गप्प बसतोय मी आता जीवच मारले मार बरं. मला कधी नको अरे तर नवरा म्हणायची लाज वाटती. थोबाड बघ. मग जा निघ ना मग. शांत बस ना. नाही तुला लाज वाटते ना बाई, निघ. माहितीये ना. ए, जरा कुणी तू नवरा म्हणायला लाज वाटते तुला. हे आहे का? शांत व्हा जरा शांत व्हा. अरे घाल तू बरं. ऐक ना बाबा. मान ना मग दाखवते तुला. काय दाखवीन तू? हा. तू जा बाबा जा. आई जा, जा, गप जा. ना ग. काम नको करू जा. हिच्याकडे पगाव. नको 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 जा. तू ऐक माझं ऐक जा. तू माघारी जेवा तू जेवा. मी कोणाला हिला मारित असतो. काय करायचं
ऐकतच नाही ते, नुसतं पितच आहे. हा काय करते आता? रोज सुटत आहे की दारू पितय, उठत आहे सुटत आहे की दारू पितय. तुला पैसे द्यायच्यात का नाही ए बाबा जा बाबा, डोकं नको खाऊ. माझ्याकडे नाही पैसे बिसे आणि मी देणार पण नाही. तू हरभर बोलते नवऱ्याला आता आहे का त्या लायकीचा? हं? आहे का? काय करतोय मी आहे का त्या लायकीचा? मी तुला गावात- आवाज घालून गावात बोलायचं. काय कोणाला काय म्हणतो मला नाही माहिती गावात काय करतो तू काय नाही. दारू पिऊन काय चाललंय बनण्याचं? बघा नाही तमाशे, बघा काय करतोय तमाशा? काय? दिवाणजी इकडे वर. हा. तुमचा तमाशा चालू द्या, काय चाललाय तसा. पण आपल्या पैशाचं काय? कसले काय पैसे? करते? काय म्हणतो मी? कसले पैसे? 4-12 दिवाणजी येऊन गेलाय. कसले पैसे हो? कसले पैसे म्हणजे माझ्याकडून पैसे आणले त्यांनी. किती? दिवाणजी हिशोब करा त्यांचा. याच मुद्द्याला नाही 2.5 लाख रुपये. 2.5 लाख? काय अरे करायचं त्या पैशाचं? बाबा, 2.5 लाख रुपये कोणाचे आणायचे आता? हा कोणाचे द्यायचे? तुझं जाळ झाला. 2.5 लाख कोणाचे द्यायचे? चप्पल ठेव खाली. मी पगन मा बापाची वावर आहे वावर ऐकून हा मिटून विकतोय, कसा विकतोय बघा तुम्ही. आता तो काय म्हणलाय मला पुरीच्या शिक्षणाला पैसे लागतात, घरात पैसे लागतात, त्यांनी पैसे तेवढे आणले. आता तुमचं कसं असेल तसं तुमचं ठरवा. शिक्षणाला पैसे माहिती ही बाई कष्ट करते. हा. मी शेतातलं पाहतोय आणि ह्याच्या मुलीचं शिक्षण चाललंय, घरातला अहो, खर्च ते- याचा दमडी नाही आम्हाला. अहो, ते तर तुमची दोघांची मी नाव सांगतो. आजपर्यंत आम्हाला माहितच नाही त्या पैशाचं. माझ्या शिक्षणाला माझी आई आणि आजोबा दोघं मिळून माझं शिक्षण करतायत. तो तिथं जर तो माझ्याकडे पैशाला आला ना तर तो गायवाया येतोय पार माझ्या पुरीला फी भराय पैसे लागत यात. पोरगी घरीचे 4 दिवस झाले, बायको कामाला नाही, ते घरात अन्न खायला नाही, बापाला कपडे नाही. मग ते कारणास तू पैसे आणतोय तो सगळे. आम्हाला काहीच माहित नाही ह्यातलं. आम्हाला सांगायचं होतं ना सावकार. आता पैसे द्यायच्या आधी विचारायचं ना तुम्ही. दिवाणजी लावलाय मी त्या तुमच्या. दिवाळी माझी गाठ नाही ना. आता त्याला सांगितलं याची गाठ पडत असेल, त्याची गाठ पडली की याला सांगून तो यायचा. तो म्हणला तो काही मनावच घ्याय ना. आज त्याच्यामुळे कानावर मी गोष्ट आली. आज तुमच्याकडे आलोय. ही गोष्ट आज कानावर आली आमच्या. आणि तुला मी सांगतो हो का, आता माझी शेवटची चक्कर आहे. देईन, तू देईन, पैशाचं पैसे देईन नियोजन मी. कर. हा, नाही देईन तर मी पैसे. परत जर आलो तर मग एक काम कर, बायको कोणाची तर कामाला जाती, ती माझ्याकडे कामाला लाव, त्याच्यात फिरून मी त्याच्यात वाजा देईन कर. पैसे देईन. किंवा ऐकलं का? पोर लाव. याच्याबद्दल देईन मी मला काय पैसे. बोलायचं नाही तुला जास्त. मग तुझा चालेल. निर्णय तू घे. चाल पैसे देईन. हा, कारण 17-12 मी हलपाट घालाय मोकळा नाही. चाल तुमचे पैसे देऊन टाक. जसं तू 10-12 पैसे न्यायला आलता तसं मी 10-12 तुझ्या दारात येणार. द्यावाच लागतं. बरोबर आहे. यावर आहे. यावर आहे. तुमच्या आडीनडीला मी पैसे दिलेले. गेले ना. मग तुम्ही त्या पैशाचं काय केलं ही मी नाही विचारत. तुम्हाला काय सांगतो? काय मला काय माहिती, मायाकून घेऊन आले तुम्ही काय केलं ही मला नाही माहिती. अहो, रात्रीचा दिवस करते पोर कष्ट. आहे ना, आणि बरोबर मी आहे ना. शेतात काम करून ह्या मुलीचं शिक्षण करतो आम्ही. आणि हो येतोय. आणि ह्यो पितोय. तुमच्याकडे पैसे आणलेला एक घरात किंवा ह्या मुलीच्या शिक्षणाला गेला नाही, सगळं पिण्यावर गेलं. पाहिलं आणि तो मायापाशी एकदम क्लिअर येतोय. पिणं नाही भिणं नाही काय विषय नाही. मग आता ती सोंग करायचं म्हणलं. ही काय एखाद दिवशी म्हणतात एखाद दिवशी पितो का रोज पितो काय मी. काय लय बोलण्यात माझ्या नाही. हा ते यावराचं बघा तेवढं. हा फक्त नाही तुमचे तुम्ही पुढच्या पैसे वर्षी मग तसं कर, कोणाकडे तरी कामाला जाते माहिती कामात फेडून द्या. चाल- लाव, बायको चालतं, लाव, चालतं. कुणी लाव, तुला जी लावता येईल कुणीतरी लाव. लाज वाटू दे आता. ही दिवाणी बरोबर सावकार आहे काय का? म्हणते. बरोबर आहे. परत काय होतंय, आपण काय हलपट घालाय मोकळी नाही. तर चालतंय. कसं आहे, आता याला सांगन तसं येत ती हलपट त्याचं घालते. काम आहे. त्याचं काम आहे तो करतोय. त्याचं काम आहे. बरं चलू का आम्ही. चाल बघा चालतं तुमचं या काय तुम्ही. चाललंय. चला देवांजी. ऐकलं का? कशाला 2.5 देईन लाख ना मग आणलं? मी. 2.5 लाख कशाला आणले मी होते? आणलं ते मी देईन. हा? मी देईन पण मी आणलेत ना मला माहिती ना. आमच्या पर्यंत तिघापर्यंत तो माणूस परत आला नाही पाहिजे. हा मग आम्ही ही मिटून. वारणी. हा हा अशा घरी परत माणसं आली नाही पाहिजे ना, आधीच सांगते. मी घेतले म्हणलं मी मिटून ना मग माझ्याकडे नाही पण कुठे माझ्या घरी मिटवायचे ना, इथून मागच मिटवायचे ना. कसं दारात आला? त्याला माणसं येऊन द्यायची. दारात कशाला आला सावकार? माझ्या घरी आलता ना. तुझ्या घरी आलता? हा. माझ्या घरी नीट बोल आलता. अजून मी. हं. नीट बोल. लायकी तर पाहिजे ना नीट हा. बोलायची. लायकी नको काढू माझी. हम्म. काय मिटून माझ्या पगड माझ्या पद्धती. हा मिटवायचं ती. हा तुझं तो माणूस पाय आहे, काय चव आली ह्याला. आमच्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. आता हे 2.5 लाख रुपये लोकांचे एवढे. पूर्ण आता द्यायचे. हा? तू काळजी नको करू बाळ, तू टेन्शन नको घेऊ. आम्ही दोघं आहेत ना तोपर्यंत तू चिंता नको. तू शाळा शिक आणि ह्याला धाव की मी शाळा शिकून काय चीज केली ही याचं तुम्ही डोळं टेन्शन वाटतं. नका घेऊ. तुम्हाला माहिती आहे ना मी अभ्यासात अजिबात कमी पडत नाही. आणि कमी पडायचंच नाही. हे जिद्दीव शिक्षण शिक. आमच्या जीवाचं काय होती आम्ही रान करू पण तुला शिक.
चला घरी चल. चल चला. देवांजी चायला काय त्याने ते पैसे नाही दिले आता काय करायचं? आता त्याच्याच घरी बांधणं चाललेली हा काय त्याची बायको वाजित होती खोडाखोड. काय चाललंय? तुम्ही पैसे आणले का नाही? आता काय पैसे आणते तिथे हरले बांधणं. भांडणं म्हणजे तुम्ही असं जातात काही पैसे देताना तुमचा रुबाबान घेताना मिळमिळवानी देता का पैसे आमचे? अहो दणक्यान बोलायचं त्यांना. नाही नाही ते आता का म्हणजे काय तिथं काय म्हणजे काय दांडवाट घेऊन गेलो काय मी तिथं. दांडवाट घेऊन आले त्याला पोरगी आहे बायको आहे त्याला म्हणा पैसे देणं होत नाही तर या बायकोला पोरीला घरी आणि तुला माहिती का बंदोबस्त माझ्या संघ होता तू काय असं काय मी काय वाजवण्यात गेल सावकार तुम्ही का मालकीन बाई नेमक्या? तसं नाही काय असतं आता दिवाणजी विषय असा असतो मी मस्त मोठा सावकारी पण मायापेक्षा वरचढ सावकारी होई चालायचं काही गोष्टी सगळ्या माणसात नसतात बोलायचे. ते का बसा त्याला म्हणा तुझी पोरगी नाही तर तुम्ही बायको इथं आणून घाल कामाला सांगितलं. वावरात काम करेन नाही तर घरी काम करेन. अरे त्याला डायरेक्ट सांगितलंय मी हे म्हणलं काय "हो, मिळमिळपणा माझे आहे?" पैसे सोय लाव मला आणि किती बाकी दिवस झाले पैसे दिलेले? अरे मस्त आता ते हिशोब केलाय त्यांनी हिशोब झालाय 2-2.5 लाख रुपये. अडीच नाही सर, मग 3.5. 3.5 वर गेलं का? झाला का? 3.5 झालं. इथं मग आता वाढतच चाललंय आता कसं करायचं. मग वाढ त्या बेवड्याला सांगायचं 3 बरं आता त्याला पैसे द्यायचे नाही पहिले पैशाची पहिली सोय कर म्हणा आधी. नाही तसं हे केलंय त्याला सांगितलंय बाबा आधी मला बाकीची कारण देऊ नको नाही तर तू ही बायको कामाला लाव नाही त्याच्या तर बापाला पोरगी लाव. सांगितलं का? हा दोन्हीला सांगितलंय तिथं काय विषय मी गेल्यावर काय कमी याच्यात जातोय काय. बरं ही दिवाणजीला रेटणच नाही आता दिवाणजीला काय रेटायचे आणि तुम्हाला ते काय रेटायचे मग ते कसं तू येते का वजन माझ्या संग आहे? जावंच लागेल मला नाही पैसे दिल्यावर. हा तसं बी आहे. होय हो साहेब, नाही तर त्यांच्या मुली संग माझं लग्न लावून द्या, मी करतो. हो देवांजीराव पैसे निघू द्या राव काय उद्योग वाढीत आहे हो. दिवाणजी तुमच्याकडे पण पाहून काय ती उद्योग? पोरगी लग्न करीन का? नाही पण होत असलं तर होती की आपल्या कसं पैशात काय काय. होईन? किती येडे भिकारी असले तरी तसं बी कसं काय- कोण कोणाची पुरीचं वाटुळ करीन? आता वाटोळ्याला काय देवांजी यार पगार कमी काय? पगार मग आपण त्यांना देतो पण त्यांना कळायला पाहिजे ना ते. हा, ती बरोबर आहे तुझं पण त्याला आता कोणाला नाही वाटत माझ्या लग्न दिवाणजी व्हावं. तुमचं लग्न झालंय ना कवा मग आणि कशाला पाहिजे तुम्हाला म्हणजे त्याची अजून पोरगी? एक करायची काय आणि तुमच्यापेक्षा वर चढ आहेत ते. नाही नको आपलं बघू आधी मग? आपला व्यवहार काढू आहे त्यांचा. ते सांभाळा. हा त्याला काय द्यायचं एवढं आणि एक काम करू काय? जर नाही रागाडली ना आम्हाला दोघांना की तू जरा वाजनात चल. वजनात म्हणजे मी हा. तिथे झिपरी धरेन तिथे पैसे तुझ्या नवऱ्याने घेतले टाक हा हो राम राम. आले यांचं काय काय आहे? या दिवाणजी इकडे या. काय म्हणतात लय लांब आले? काय थोडं काम होतं. हा बोला की. यांच्या कायम कामच असतात पैशाशिवाय दुसरे काय काम नसतात नाही त्यांची. अरे ती काय झाले आता यांच्या कानावर नाही काही गोष्टी जाऊ दे काय नको बोलू. त्यांचं काम काय आहे? मला बघू दे नेमकं बुवा काय काम आहे कसं आहे काय आहे. हो तुम्ही लय लोकांना पैसे वाटत बसत जाऊ नका गोळा करायच्या टायमाला तुमच्या जीवर येतात आणि घेत नाहीत कोणाकडून. आहे तू असे 17 जणांना सोडून दिलेत पैसे उग तू दांडा मी म्हणून पैसे वाटितोय नाही तर मी काय वाटितोय. म्हणजे मी बसते मागत आणि तुम्ही बसा वाटे. तुला काय करायचं मी आहे ना. बरं बोला बा काय काय म्हणता. एक काम होतं हा हा बोला बोला बोला. मुलीच्या शिक्षणाची फी भरायची बर तर 50,000 लागत होते. त्यांनी काय आमच्यासाठी पोरगी काढून ठेवली का शिक्षणाचे पैसे भरायला? तसं नका हो. बरं आता बघा द्यायला बी काय अडचण नाही पण विषय असा होता पहिलाच यावर भेटलेला नाही तुमचा. पहिला मी तू पहिला 3.5 लाखात आलाय आता परत तुम्हाला 50,000 द्यायचे आणि हे कोणी द्यायचे? अहो, आम्हालाच द्यावं लागतं ते एवढं देणार आहे बरं का? काका मला काय म्हणायचंय तुमची बायको पोरगी लोकांची तर कामाला जाते आमची तर लावा ना पैसे फिटून जाते ना आमचे काम होते काम तर मी मार्ग करते. कट होत चलन. तुमच्या पैसे चिंता नका करू. चिंता पैसे कशी नाही तुमचे करायची? सगळं पोच केली नाही केली मी देईन. तुमचं काय इथं माणसाचा भरोसा नाही आम्हाला काय होईल तुम्हाला तर केव्हा काय होईल ते सांगता येत नाही. अहो तसं नसतं. कसं काय तसं नसतं तुम्ही सांगा धडधड सुनबाई तर कुठेतरी कामाला जाती ना. हा मग इकडे लावा आमच्याकडे कामाला काय अडचणी. अहो, घरचं काम असतं सावकार. अहो कायच घरचं राव दुसऱ्या तिथं कामाला जाते. अहो त्या दिवशीच पाहिली मी शेजारची तर कामाला जाते आपली तर कामाला येत नाही काय तर एकच आपण पोरगी पैसे तेवढी फेडून कामाला घेतो. आहे. बाकी आहे आमच्या घरात कोण हा, मग- मुलगी शाळेत जाते जाय ना का शेतीचं काम करते. ति- हा? तिला काय करीत तुमच्या जा. पैशाची काळजी करू नका पण एवढं नाही 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 पाया बिया नका पडू तुम्ही काम करतो मी पण तेवढं मी सांगितलंय तसं करा. होय शाळेत काम आहे आणि तुमचं पैसे फिटते परत करतो त्याची काळजी नका करू. हो का ती काम बिम होईल सगळं पण एक काम करा तेवढं सुनबाईचं बघा कामाला लावा आमची म्हणजे स्पष्टच बोलतो तुम्हाला काय बाकीचं ती जर कामाला येत असेल तर पैसे देतो. हो का अडचणच तुझी हा तुम्ही म्हणता ना मी सांगतो सुनबाईला लावतो पण तेवढं 50,000 हा देणार त्याची ना काळजी करू हा ना, फक्त कामाला उद्या हजर करा. हा शाळेत हा? काम आहे. पैसे कुठून देतात जाऊ याच्यात ठेवलेली मी कपाटात. असं? हा अरे दी जाते कुठे जातात पैसे शाळेत काम एवढे पहिलेच गोतले तर आता 50 आणि काय व्हायचे तुझे. आणि तुमचे पैसे ठेवणार नाहीत आम्ही. हा तेवढं इमानदारीने करा काही फिटत्यान तेवढे याच्यात फिटत्यान हा. राहिलेलं ते हिशोब तुम्ही मिटवा. चालेल. आता पुरीच्या शाळाचे म्हणून पैसे दिलेत हा, काका. शाळेसाठीच लागतं. हा हा पण शाळेसाठी तुमच्या सुनाला कामाला आमची तर पाठवा
लावतो ना, लावतो काम. आणि नाही आली का मग मी तुमच्याकडे बघते. हा नाही माझ्याकडे बघ आणि हे करा दिवाणजी आपलं लिहून ठेवा. दिवाणीचा आणि तुमचा दोघांचा हिशोब बरोबर मी करीन मग. हा ते याच्यावर लिहा. या आताचे 50 वेगळे मांडा. देवाजी दिसतं का? हा बघा म्हणजे देवांजी म्हणजे तुम्हाला सांगतो रुपयाचा हिशोब काढतात. इकडे तिकडे हिशोब होत नाही ते हा. म्हणून तरी आमचं सगळं व्यवस्थित आहे. नाही तर हे बाबा सगळ्या गावात देऊन पैसे वाटून हा टाकावे. नाही तर आम्हाला दोघांना काय नाही येत त्याच्यातलं लई. काय ते काय अहो पगार आहे 45,000 रुपये त्यांना मोकार नाही. सगळा हिशोब ठेवायचा. हा सगळं बरं पण डोळ्यात जरा नाही नाही काय नाही काय विषय. जास्त काही मांडलं अहो म्हणजे गरीबाला. त्यांचा गॉगल आहे 1 लाख रुपयाचा. आहे ना? हा जा जा तुम्ही तुम्ही जाऊ द्या, जा आमच्या पाठवा. देवांजीचं सोडा. हा बरं का? हा ह्यांना पैशाची मतलब काय आपल्या चौकशी आपल्या करायची काय दिवाणीच्या गरज चौकशी पडली. करते. हा यांना लय पंचायती. मोकारी. बरं चला चहा टाकी दे. हा चहा बी करा दिवाणजी पेते मग जाते मग सुट्टीच होईन आपली. चला का ग बाई कॉलेजला काय गेली नाही आज? अगं आज सुट्टी होती. सुट्टी होती का? मग ते जरा स्टडीसाठी त्यांनी ना सुट्टी दिली होती. हा का? काही नाही बाई मग चल मी रानातलं जायचं होतं मला. रानातलं आवरून घेते ना तेवढं. चालतंय मी बघते घरातलं. काय नाही तिला म्हणलं कॉलेजला काय गेली नाही ती म्हणली असते काय तिचं. आज ते एक्झाम आता आली ना जवळ मग स्टडीसाठी सुट्टी दिल्यात. उद्या शाळा आहे ना? हा हो शाळा आहे. उद्या आहे ना. काय झालं बोला ना. काय अरे तुला उद्या फी भरायची. हो तुझ्या फी साठी सावकाराकडे गेलो, त्यांचे पाय धरले आणि हे 50,000 तुझ्या फी साठी आणले. पण एक ध्यानात ठेव, ही पैसे आणलेत पण आईला तिथे कामाला जायचं. काय सावकाराची तर विलाज नाही त्याला. ही आलेला प्रसंग आहे आपल्यावर, हा पार करायचा आहे. चिंता करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. हे पैसे घ्यायचं, शिकायचं. आज नको ते तुला नोकरी लागतच ना. नोकरी लागल्या फक्त आईचं काय चीज करायचं तो सांभाळायचं. माझं तर हात टेकले जात. आई तू खरंच काळजी करू नको. मी आहे ना करून दाखवणार बघ. बापाला तर माझं कधीच काही देणं घेणं नव्हतं. लहानपणापासून त्यांनी काहीच नाही माझ्यासाठी आज केलं. नाही, उद्या नाही. तुम्ही दोघांनी माझ्यासाठी खूप काही केलंय आणि तुमच्या आहे ना कष्टाचं फळ आहे ना तू नक्की नक्की आहे ना एक दिवस मिळणार बघा. ही जिद्द मी आहे ना चिकाटी. मी आहे ना तू टेन्शन घेऊ नको. खूप चांगल्या मार्क्सने पास होणार आणि आहे ना बघ मी ऑफिसर बनून आहे ना नक्की येणार आणि त्यांचे सगळं कर्ज फेडू आपण सगळं. तेच करायचं. आणि तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. नंतर नाहीतर- एकदा मला नोकरी लागली ना की सगळं नीट होईल. नाही तर बाळा ही आई आयुष्यभर त्या सावकाराच्या दारात राहील. ही असं लक्षात राहू कधीच द्या. होणार नाही आजोबा. माझे आता थोडेसेच दिवस राहिलेत. एक्झाम झाली की लगेच मला नोकरी लागणार आहे. हा, मग ते तो ठरवायचं. कधी बोलवलंय सावकाराची तर कामाला? उद्या ती उद्यापासून म्हणजे पाठवून द्या. हा. जा. आणि आपल्याला कष्ट करायला आज नाही. आपल्यावर प्रसंग आहे. आज ह्या प्रसंगाला पार करायचे आपल्याला. कोणासाठी? शिकून मोठी हो फक्त. हा, ह्या तुला मुलीसाठी. माहितीये ना मी किती कष्ट करीन ग फक्त तू शिकून मोठी हो. अगं पण तुला माहितीये ना मी किती अभ्यास करते. हा, करते मला तू. सगळं दिसतंय ना. तू खरंच टेन्शन घेऊ नको. नाही मी नाही टेन्शन घेत. मी जाते सावकाराची तर करते काम. तू नको टेन्शन घेऊ आणि चांगली शिक आणि मोठी हो. आणि आज हे पैसे ना आजोबांना घ्यायला पडलेत ना. आज त्यांच्यावर वेळ आली ना हे पैसे घ्यायची. हे पैसे सगळे मी फेडणार आहे त्यांचे. ती तू ठरवायचं. पण तुझ्या शिक्षणासाठी हे केले, सावकाराचं पाय धरलेत आणि आईला त्यांच्या दावणीत जायचं उद्या. हो याची जाणीव आजोबा तू ठेवायची. मला आहे ना जाणीव. हा. तुम्ही किती आणि केलंय जिद्द, माझ्यासाठी. चिकाटी यांनी तू ही आईची आमची चीज करून जाऊ. हो आजोबा एवढं तुम्ही तुझ्याकडे नका मागणं. काळजी हा, करू. बाकी- तुम्ही हात नका जोडू. बाकी- ऑलरेडी तुम्ही माझ्यासाठी खूप केलेलं आहे. आता हात जोडून आहे ना मला खरंच तुम्ही लाजवू नका. नाही लाजवायचं नाही बाळा, लाजवायचं नाही. तुझ्यासाठी फक्त एकच आमची तुझ्या मर्जीनं आठ आहे की तुझी जिद आणि चिकाटी तू याचं. मी करून दाखवणार. तुम्ही अजिबात काळजी करू हा, नका. एवढीच अपेक्षा. वाटलंच तर आज कॉलेज नाहीये तरी मी फी भरून येते हा. आणि मग अभ्यासाला बसते. चालेल चालेल. हा ठीक आहे ये येत जाऊन तू. हो. चल. चांगलं झाड ग बाई. केर कचरा नाही राहिला पाहिजे इथं. सांग ना तुम्ही का म्हणणार मी सांगते ना तिला. हा चांगलं म्हणा पैसे घेते तुम्ही म्हणायचं. बर बर बाद झालं बाई झाडून माझे जरा पाय दाब बरं लय दुखा देत. तू हे काय नाही तुमचे मला वाटतं तुमचे दाबायचे. माहीत म्हणली. वावरात चक्र मारून मारून नुसते पाय दमून जातात. त्या बायांकडे आलते चक्कर मारून. हा मोबाईल नी धर नाही तर फुटन त्याच्यात जायचे 50,000.
ते काम झाले का बळ तर लई हिच्यात लईच भारी दाबी ती मग चांगलं चांगलं भेटून भाकरी खाऊन चांगली ताकद आहे. आमच्यात एवढी ताकद नाही, माझं तर जोर नाही अरे, लागायचे कष्टाची शेती बस आहे बस ती. बस बस बस. यांचे बास करा हं. त्याला काय होत मग तू कशी दाबी ती अजिबात नको दाबू. मग तू हे दुखात येत काय मी काय राहणार जात नाही काय मग तुम्ही त्या दिवाणचे कोण घ्यायचे ना पाय दाबून. हा दिवाणची पाय डाबाय मोकळे त्यांना हिशोबातच त्यांचा आखा टाइम जातोय. म्हणजे आपल्या गरीब आपले इथं काम करतो म्हणजे आपण काही करून घ्यायचं का त्यांच्याकडून. हो दाबा दाबा माय काय नाही ताई नका दाबू, हा. त्याचा एवढा विचार करायची. अजिबात दाबू नाही, नका. नाही, याची पैसे वेगळी नाही नाही अजिबात नाही. काय कट करून द्यायचं उठा इथून, तुमच्या कशाला पाय दाबायचे आणि मग काही बी कसं. तू याला काय झालं होतं नाही नाही बाई तू काय कर आता आपल्याला चहा पाणी कर, तुला बी कर आणि त्या मला बायांकडे लय भूक लागली आधी जेवते. हा, भूक लागली? एक काम करा चहा कॉफी दूध बिस्किट बनवा. बरं मग खाय भाकर असन काही शिळी भाकर असन तिथं टोपल्याच्या वर. शिळी नका खाऊ कुत्र्याला टाका ताजी करून खा बया खाऊ दे तुमचं तर माझ्यापेक्षा जास्त जीव गुतायला लागला. अरे असू दे काय तपली काम करते ती आपण कामाचे पैसे देतो. कुत्रा आहे ना खाताय ना शिळी खाय खाऊ दे ना जा ताजा करा. नाही तर शिळी आणला टाक तू गरम खाय. हा ही खाती शिळी आहे, हिलाच राहू द्या. हा त्याच्यासाठी तेवढं कामाला ठेवलं तुम्ही. चल चहा कर आपल्याला. चांगलं वजन वाढून घ्यायला लागली. चले ही तर माझ्यापेक्षा जास्त वजन वाढायला लागली. पण दिवाणजी बी कुठे गेलेत काय नु काय आज दुटी आज आले का बसा हात्यार बित्यार संघ आहे आज तर. गोळीत घालायचे आता. हात पाय दाबता काय आमचे दाबू काय? नाही राहू दे आता जाऊ दे तुम्ही बसा जरा थोडासा उद्योग वाढी तुम्ही काय? बघ तू जरा नियोजन त्याला काय लागत नियोजन कराय वयला लगेच हातचे कमी करू आपण काही हिला तरी काय वाचता येते. चला माया बरं आणि काय लय मोकारी राडा वाढू नका. हो राहते ती जाणून एवढे काय त्याच्या वाचून पडले एवढे काय ऐक काही गोष्टी ना कशा जरा ऐकत जायच्या लय एवढं जडून काय काय गरज पडली एवढी आहे ना मी एवढं काय व्हायची. एक काम केलं मग का काय काय होत आता ही काय आता ह्याच्यावर काय पैसे भेटायचे एवढी हम्म एक डोकं लावलंय नाही जमायचं काय. कसलं डोकं. ते कसं होतं माझ्या डोक्यात ह्या कर्जाचं बघू आपण. मग एक काम करायचं इथे कामाला राहण्यापेक्षा काय करायचंय. दुसरी बायको होता का माही ते बाई यार, लाज वाटते का. काय लाज वाटते का म्हणजे काय वेगळं बोललोय काय वेगळं बोललाय. दिवाणजी काय झालं काय दिवाणजी राव काय तुम्ही माणूस आहे गोळ आपला हत्यार कुठे तुम्ही ऐका राव काही गोष्टी ऐकत जरा. तुम्ही डोक्या पडल्यावर करू नका. सावकार आहे म्हणून मी शांत बसले, नाही तर मी सांगन सावकारीन बाईला. काय करते सावकार हा नाही ती हाय बरोबर आहे मग नाही पटत म्हणायचं तुम्हाला. नाही पटत तुम्हाला मला. कष्टावरचेच आहेत तुम्ही. आम्ही कष्टच केलेले पहिल्यापासून आणि आम्ही कष्टातच हे करणारी. नाही बरं आहे, मग बस फेडी तिथं कवर मी फिडू नाही तर काही करू. चालू त्या राठा आपण ज्याचं करावं बरं ती कुदळ खोरं घेते कोणी काय सांगितलं करणार भलं आपण करायला? तरी मी माझे पैसे फेडीते ना घेतलेले. सावकार हातचं वाढून द्यायचे कसा कस द्यायचं नाही. हा नाही ना ऐकत मग आपल्याला बघता येईल काय होईल ती ऐका राव. तर मग मी आणखी एक वाजवी ना मग सांगू का आतमध्ये. अहो माणूस कोण आहे वाजिता कोणाला तुम्ही काय कळतंय का तुम्हाला जरा डोक्यात घ्या. माणूस कोण आहे काय मग काय करू गोष्टी? मी. पैसा दिला म्हणून मला काही बॅगी- विकत नाही घेतलं. काय झालं. कुठे काय काय नाही त्याला म्हणलं ही जाडून नीट घ्या. पैसे घेतले म्हणून मला काही विकत नाही घेतलं तुम्ही तुमच्या नवऱ्यानी. काय झालं हा? काय पण तुमचा नवरा म्हणतोय माझी दुसरी बायको म्हणून राहते का. बायको हे करायचं का. ए, मी कशाला म्हणलोय हा? मी काय हे मला काय धंदे करायचं करायला लागले तुम्ही. अरे पण धंद्याचं काय आहे? धंद्याचं काय आहे म्हणजे. मी काय म्हणून असं तुला वाटतं का मी म्हणी ते कर्जाचं बघू म्हणते तू माझी दुसरी बायको म्हणून राहा. हे यार मी काय म्हणेन अहो गरीब आहे ती पण लाचार नाही ना. तुम्हाला काही अक्कल आहे का. अरे पण ती झालं पैसे फेडायचे म्हणून ते आपली काम करू राहिले ना तर त्यांनी एखादा बाबा ठेवून पैसे दिले असते ना. हा तसं बरोबर आहे हा? ना तुमच्यावर बसली ती. आणि मी काय तुम्हाला म्हणलं लाज वाटायला पाहिजे. बाईला आई बहिणीसारखं बघावा. तुमची नियत आहे ना तुम्ही पैशावाले पण नियत चांगली नाही तुमची. दिवाणजी विचार मी करू काय म्हणलोय तेव्हा काय आहे देवांजी हे असे काम करता तुम्ही सोबत. इकडे या देवाणजी हा काय झालं काय नाही झालं बाई तू तुपली जाय घरी. काय काम धंदा नको करू आमची तर. काम धंद्याचं नाही. हे घ्या हे घ्या हे तुमचे पैसे. आता आहे ना मला गरज नाहीये. हा तुमचा 1 रुपया आहे ना आम्ही रिटर्न केलेला आहे आणि ना मी माझ्या आईला घेऊन चाललेली आहे. गरीबावर जाण ठेवी जा थोडी
अहो ह्या जाण्यामुळे तुम्ही ही झालं तुमच्या जाचातून मुक्त करण्यासाठी ना आता मी घेऊन चालली बाई तुमचं बाई, एकूण एक ऐक रुपया रे, तुम्हाला बाई, दिलेला काय आहे. अगं तू आमच्याच पैशाने नोकरीला लागली एवढं फुल पॉवरने बोलू नको. आम्ही उपकार केले म्हणून तू नोकरी लागली, तू नोकरी केली म्हणून हे पैसे आणून देते. आणि तुझ्या आईला आम्ही काही दुखवलं नाही. आमची तर काम केलं ना, लोकांची दैती कामच करीत होती. मला सगळं माहितीये तुम्ही काय काय केलं काय तिच्यावर. केलं तुला काही त्रास दिला का आम्ही? ते म्हणतात माझी दुसरी बायको म्हणून राहा आणि कर्ज मग मी माफ करतो. आता तेच काय कोणता एवढं तुम्ही पैसे जर जमा चांगले झाले पैशावाले असते तर तुमची ती हेच झाली असते. आता माझा चुकलंय हात धरला. त्यांच्याकडून. मी त्यांना सांगितलंय तुम्ही तुमची बायको घेऊन जा. पण आपण सध्या इतकी मला दारू अनुभव पिऊ नाही. नये. आता झालंय सगळं हिशोब नाही clear नाही झालाय. आपण जे एवढं काय दारू नाही म्हणले पिऊ का होते. आपल्या आणि बायकोला लोकांची नजर पापी झाली. पडेल. एक सांगू का जेव्हा तुम्हाला? करत असतं माणूस तेवढं नाही कळत माणसाला दारू प्यावा, ज्या वेळेस काय तुमच्याकडे करावं. पैसे नव्हते ना गायावया करीत होते तुम्ही, आज तुमच्याकडे आलात म्हणून तुम्ही पावरात बोलून चाललात. पावरात अहो ह्या पैसे जर नसते ना तर पोरगी तुमची आज अधिकारी नसती. एक लक्ष ठेव सावकार, जाण ठेवा पावर फक्त नाही. जाण. जाणच जाण ठेवली. आहे जाण पण तुम्ही जो ठेवली. तिला त्रास दिला ना पैसे हा. नाहीयेत म्हणून त्यासाठी मी हे केलं. त्रास नाही दिला आम्ही. ती तुझ्या लोकांची इथं काम करत होती तेच आमची इथं काम करायला लावले पैसे कमी करायसाठी. तुम्ही त्याच्याकडून पाय दाबून घे, हे कर ते कर, सगळं मला माहितीये काय काय केलंय म्हणून आज मी हे आता आता केलं. शेवटी कसं असतं त्याचा पगार असतोय, हा? पगारच असतोय ना. त्याचा पगार नव्हता, ही बोली झालेलीच नव्हती. घरचंच काम होतं ना, रानातलं थोडं काम होतं. तुझ्या आज्याला विचार, तुझ्या शिक्षणाला पैसे दिले तेव्हा सांगितलं तिला शेतात पाठवणार नाही. ती शेतात बायांच्या कामाला बघायला होती. ती किती बाया कामाला आहे, ते कोण आहे काय आहे. ती काम करायला नव्हती. बरं जाऊ द्या. बरं जाऊ द्या, तुमचं चांगलं झालंय. आमच्या पैशाने व्हाय ना तुमची पोरगी नोकरी लागली एवढ्याच आमचं समाधान आहे. बिंदास तुमची घेऊन जा, आणि एवढी चांगली काही बायको आहे अडचण ना नाही. आपली, तर दारू प्यायची गरज नाही, लोकांची तर आणि पाठवायची गरज नाही तिला. थोडं पोऱ्याला सांगा ज्यावेळेस माणूस कर्ज हा. झाला, मी दारू या पिऊन दिली. सगळं दारू झालं. मी पायी- बाहेर उलट काम करत होतो. हा. बाहेर मग काम घेऊन करून जा कष्ट करून पोरीला. आता- पोरगी नोकरी लागली आणि बायको पोरगी तुझी अधिकारी झाली आता तरी सुधर. हा. सुधारलोय मी आधीच. सुधरेल. हा. आता सुधर. घरातले चांगले नसते ना, बाहेरच्या वाईट नात्रा पडतात बायकोवर लेकरावर. तसं त्याच्यामुळे घरच्यांनीच चांगलं राहायचं. होतं. जाऊ दे, मला माफ कर. चला आता चला चला आपला येऊ का सावकार? हा या या. बिंदास काय काळजी करू नका. जरी इथून पुढे आली अडचण तरी मी परत येईन. आता इथून पुढे अडचणच येणार चालन चालन, काय नाही ताडे, व्यवस्थित यांचं हे कर, चला. व्यवस्थित करून घे. देवांजी मिटलं का सगळं आपलं? त्यांचं नाव खोडून टाका. खोडलं ना? आणि तुम्ही घरात चाला, तुमच्याकडे पाठवणार. हा आता घरातला हिशोब वेगळा करू. हा. जमलं. लोकांच्या पायावर नजर- चला. पैसा पाणी असते, राहू दे. राहू दे. मला वाटलं पैसे कव्हर होत्यात का नाही, ही माझ्या डोक्यात होत. म्हणून बाहेर ठेवते. हा